आई 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 हे बघ कोण आलंय? तुला बोलायचं होतं ना त्यांच्याशी. आई बोलव त्यांच्याशी. आई डोळे उघड ना. आई तू बोलणार होतीस ना. आई बघ ना हे आलेत अगं. आई बोल ना. आई मी आलोय. आई डोळे उघड ना ग. हे बघ हे आले तुझ्याशी बोलायला. जावई बापू. मंजिरीला अंतर देऊ नका. मला तुम्हाला काय महत्वाचं हे सांगायचं. आई 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 तुला काय होतं? एकदा तरी बोल ना. आई काय होतंय तुला? आई काय होतंय तुला? आईला काहीतरी होतंय बघा ना. मी डॉक्टर. आई काय झालंय? आई डोळे उघड ना. डॉक्टर प्लीज लवकर प्लीज. आई एक्सक्यूज मी. I am sorry. शिवराज, अरे तू तरी शांत हो. तू काय रडतोस बायकांसारखं? काय बोलतोस दादा? काय बोलतोय? मला कळत नाहीये. कळत नाही या घरामधले सगळे माणसं काय रडत आहेत काय? बघत काय राहिलेस माझ्याकडे? मी तुला काही विचारलंय? दादा रे वहिनी. हो ती वाट बघत असेल ना आतमध्ये. मग बोलत का बसलं तिकडे? जा ना. अरे तिला घाई असते, सगळ्याच गोष्टींची घाई असते तिला. जा चल. दादा रे वहिनी गेली. गेली?
बोललो होतो ना तुला, बोललो होतो ना तिला घाई आहे म्हणून. तिला सांगितलं होतं मी, घाई करत जाऊ नकोस म्हणून. नाही ऐकलं माझं. प्रत्येक वेळेस घाई, प्रत्येक ठिकाणी माझ्या आधी जायची घाई. आताही गेली, आताही गेली, माझ्या आधी गेली. किती सांगितलं होतं मी तिला, नेहमी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी लवकर निघून जायची घाई करत जाऊ नकोस. गेली, काही गेले निघून. दादा काय रडत काय बसलाय? चल, सगळे विधी वेळेत व्हायला हवेत. चल 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 लवकर. का केलंस असं? अरे असं म्हणतात की जेव्हा संकटात पडलेल्या माणसाला दुसरा कुठलाच मार्ग उरत नाही ना, तेव्हा देवच त्याच्या मदतीला धावून येतो. तू तर आम्हाला सतत संकटच दिलीस, पण तरी कधी एका शब्दाने तक्रार नाही केली रे. पण आज अरे एका मुलीसाठी तिची आई काय असते हे माहित नाही का रे तुला? ताईला, मला, आम्हाला पोरक केलंस तू. मधुरा, ताई हा देव खूप वाईट आहे ग. चांगल्या माणसांना दुःख द्यायला खूप खूप मजा येते त्याला. नाही, असं नाही. देव परीक्षा घेत असतो आणि आजपर्यंत त्याने घेतलेली ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे आपली. नाही अगं ताई, त्याने किती परीक्षा घेतल्या ना तरी मी त्या आनंदाने दिल्या असत्या. पण आज जे त्याने आई सोबत केलंय ना, मी कधीच नाही माफ करणार अगं त्याला. कधीच नाही करणार. मधुरा प्लीज शांत हो. आई आई काय म्हणायची माहिती आहे ना तुला? आई म्हणायची परिस्थिती कितीही कठीण असू दे, तुमचा तोल ढळला नाही पाहिजे. हो, संकटकाळी जो देवाला दोष देतो तोच स्वार्थी असतो. तुम्ही सुखात तक्रार करता का? नाही ना? मग तुम्हाला दुःखात तक्रार करण्याचा सुद्धा काहीच अधिकार नाहीये. कारण जो देतो त्याला ते हिरावून देण्याचा पूर्ण अधिकार. एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? तुला कळतंय का काय झालंय ते? तू हे काय करतोयस? म्हातारी गेली, काय करणार? आपण थोडीच अडवू शकणार होतो तिला. गेली,
आपल्या प्लॅनची वाट लागायची वेळ आली आता. मी नाही होऊ देणार असं. असं कसं होऊ देईन मी? हा प्रिया, ही सुरुवात आहे. आणि मुळात आपलं हे ध्येय नव्हतंच कधी सत्यजित आणि मंजिरीला वेगळं करणं. आपलं ध्येय हे होतं की तुला सत्यजित हवाय आणि मला मंजिरी. आणि आता ह्याच ध्येयाच्या मध्ये खूप मोठा अडथळा आलाय. ओके, ठीक आहे, एवढं काय त्यात चलतंय. असं सहजासहजी मिळत नसतं सगळं. माझ्याकडे एक नवीन प्लॅन. प्लॅन कोणी बनवायचा? असं कुठे लिहून ठेवलेलं नाहीये, हा ना. त्यामुळे तुला मला मदत करावीच लागणार आहे. दुसरा कुठला ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे. आणि तूच म्हणाली होतीस ना, आपण एकाच शिकारीच्या मागे आहोत. मग आता का? एका शिकाऱ्यानं शिकार पळून लावू नये. त्यामुळे आपण एकमेकांना मदत करायला बांधील आहोत. काय प्लॅन? तुला पुण्याला जायचंय, मंजिरीचं सांत्वन करायचंय आणि मंजिरी जास्तीत जास्त वेळ तिथे कशी थांबेल हे बघायचं. का? मंजिरी जर तिथे थांबली तर इथे मला माझं काम करता येईल. काय आहे तुझं काम? हा काय हा प्लॅन? कळेल. सगळ्याच गोष्टी तुला आत्ताच कळायला हव्या असं काही नाहीये ना. हो का? हो. बरं, मग मला जर वाटलं, जर जमलं तर करीन तिला कन्व्हिन्स. जमवावं लागेल, नाही तर ठीक आहे, बोलीन. पण तिथे जाऊन मला सत्यजित आणि मंजिरीला एकत्र बघायचं नाहीये. तसं जर झालं ना तर मी नाही बोलणार. मी नाही बोलणार. तू करणार, तू करशील, गॅरंटी आहे माझी. चल बाळा, बाहेर चल. नाही काकू, मला नाही यायचं बाहेर. मी आईला असं नाही बघू शकत. तू हा दिवा घेऊन जातो. हे बघा, तू सगळ्यात समजूतदार आहे असं वाटतं आम्हाला. तूच हातपाय गळालेस तर कसे चालेल? चल. नाही, समजूत घालणं खूप सोपं असतं ग काकू. मगाशी मधुराची पण समजूत घालत होते मी, पण या दुःखाने सगळ्यांना फार मोडून टाकलंय ग. कधी स्वप्नातही नव्हतं वाटलं हे सगळं असं अचानक. आपलीच ही अवस्था. दादांना काय वाटत असेल? 30 वर्षांचा संसार झाला ग त्यांचा. किती एकटं वाटत असेल त्यांना. त्यांचा तरी विचार कर. चल. लग्नानंतर सगळ्यात पहिली गोष्ट मी हिच्यासाठी काय आणली असेल तर ती अंजिरी साडी.